मागच्या पाठामध्ये आपण बघितलं होतं की 1857चा उठाव हा कसा सुरू झाला, कुठे सुरू झाला, तर बराकपूरच्या छावणीमध्ये कशा प्रकारे उठाव झाला ते आपण बघितलं होतं. तर आजच्या पाठामध्ये आपण बघणार आहोत की हा स्वातंत्र्य लढा पुढे कसा वाढत गेला, तर त्याची व्याप्ती आणि पुढे जाऊन त्याचं नेतृत्व कोणी केलं, तर याचा थोडासा विचारायचा आपण तयार आहे. मागच्या वेळेला आपण बघितलं इथे दिसतात ना मंगल पांडे, तर मंगल पांडेने जो उठाव केला त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणच्या सैनिकांना त्याच्यात ऊर्जा मिळाली, त्याने स्फूर्ती घेतली आणि हा उठाव पसरत गेला. आणि मग साधारण 12 मे 1857 या दिवशी दिल्ली या सैनिकांनी काबीज केली. त्यावेळी दिल्लीचा सुलतान कोण होता माहितीये तुम्हाला? बहादूर शाह जफर. तर बहादूर शाह जफर जो होता त्याला त्यांनी आपला नेता म्हणून जाहीर केलं आणि त्याच्या नेतृत्वाखाली पूर्ण दिल्ली ही काबीज केली. पण मग फक्त एवढंच त्याची व्याप्ती होती का, फक्त दिल्ली होती तर नाही. हळूहळू जसं त्यांना यश मिळत गेलं तसं पूर्ण उत्तर भारत, त्याच्यानंतर दक्षिण भारत इकडेही एवढं आपल्याला त्याचं पसरलेलं दिसतं. साधारण आपण बघूया की या लढ्याची व्याप्ती कुठपर्यंत केली. आपल्याला माहिती आहे की 1857 मध्ये भारतामध्ये वेगवेगळी छोटी छोटी संस्थानिक होती. त्यांच्या आधिपत्याखाली जी राज्य होती तिथपर्यंत आपल्याला हे लोक पसरलेलं दिसतं. आता हा जो नकाशा आहे भारताचा, याच्यात हा जो पिवळा भाग सगळा दिसतो ना, हा 1857 मध्ये इंग्रजांच्या आधिपत्याखाली असलेला भाग होता. आणि ही जी छोटी छोटी तुम्हाला दिसत आहे ही सगळी उठावाची ठिकाण आहे. म्हणजे साधारण तुमच्या लक्षात येईल की हा जो उत्तरेकडचा भाग आहे ते दिल्ली आहे. तर दिल्लीपासून हे लोक पूर्ण उत्तर भारतामध्ये आपल्याला पसरलेलं दिसतं. त्याचबरोबर इकडचा भाग जो सध्या पाकिस्तानात आहे, लाहोर, शिकागो, पेशावर, कराची याही भागामध्ये आपल्याला हे पसरलेलं दिसतं. तर याच्यामध्ये मला मेरठ कुठे आहे दाखवू शकेल? मेरठ बरं. तर मेरठ हे जे ठिकाण होतं ते नंतर या पूर्ण क्रांतीचं केंद्रस्थान बनलं. तिथून बऱ्याच भागांमध्ये या क्रांतीचं लोक आपल्याला पसरलेलं दिसतं. मग थोडंसं दक्षिणेकडे आलं तर आपल्याला दिसेल की सातारा, कोल्हापूर, नरगुण ही जी ठिकाणे आहेत जी आपण साधारण महाराष्ट्राच्या दक्षिणेकडची म्हणतो, म्हणजेच भारताच्या दक्षिणेकडची, तिकडेही हे लोक पसरलेलं दिसतं. तर त्याच्यात मुख्य ठिकाण होतं सातारा. का बरं सातारा सांगेल? बरोबर, त्यावेळेला तिथे छत्रपती प्रतापसिंग म्हणून होते. तर त्यांच्या आधिपत्याखाली महाराष्ट्रामध्ये हे लोक पसरलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यांचेच एक सहकारी, त्यांचं नाव होतं रणगो बापूजी. दिसतंय चित्र? तर रणगो बापूजी हे जे त्यांचे कारभारी होते त्यांनी हे जे स्वातंत्र्याचे विचार होते, स्वातंत्र्य लढ्याचे विचार होते, ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याचबरोबर अजून एक ठिकाण महत्त्वाचं महाराष्ट्राचं आहे ते नरगुंद. या नकाशात तुम्हाला दिसतंय ते नरगुंद. तिथे बाबासाहेब भावे म्हणून होते. आता ही नावं सगळी आपण का बघतोय? कारण साधारण 1857चा उठाव असं आपण म्हटलं की ठराविक काही नावं आपल्याला डोळ्यासमोर येतात. कोणी सांगेल? राणी लक्ष्मीबाई, तात्यासाहेब टोपे, दादासाहेब पेशवे हे प्रमुख होतेच. पण याच्याबरोबरीनं छोट्या छोट्या राज्यांमध्ये देखील हे लोक पसरलेले होते. तर या अनुषंगाने आपण थोडंसं हे बघतोय. आता हे महाराष्ट्राच्या बाबतीत झालं. त्याचप्रमाणे बेगम हजरत महल, अवध, या नकाशामध्ये आपल्याला दिसतंय ते अवधचं राज्य. हे साधारण अयोध्या आणि हा जो भाग आहे या भागामध्ये होतं. तर तिथली ही बेगम होती. तर तिच्या नेतृत्वाखाली अगदी राणी लक्ष्मीबाईने जसं एकाकी झुंज दिली त्याप्रमाणे
त्यानंतर मौलवी अहमदुल्ला हे जे होते यांनी नसिराबाद ठिकाणी असते झाशीच्या शेजारी नसिराबाद, तर इथलं जे लढा होता त्याचं नेतृत्व यांनी केलं. तर हे तर धार्मिक नेते होते, म्हणजे नावाकडनं कळतं मौलवी म्हणजे धार्मिक नेते होते, पण तरी देखील त्यांनी त्या लढ्याचं नेतृत्व स्वीकारलं. बहादूर शाह जफर यांचं तर आपण बघितलं. त्यानंतर बिहारचा विचार केला तर कुंवर सिंग हे पण एक छोटे संस्थानिक होते, त्यांनी पण ते नेतृत्वाची जबाबदारी घेतली. तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळे ठिकाणं आपण बघितली आणि छोट्या छोट्या संस्थानांमध्ये देखील तसं हे सगळं लोन पसरलेलं होतं. याच्यावरून असा निष्कर्ष निघतो की 1857 मध्ये जाती, धर्म, भाषा याचा कोणताही विचार न करता लहान तळागाळातल्या लोकांपर्यंत हे लोन आपल्याला पसरलेलं दिसतं आणि यांची व्याप्ती पूर्ण भारतभर जवळजवळ आपल्याला पसरलेली दिसून येते. तर पुढच्या भागामध्ये आपण याच्या 1870च्या उठावाचे नेमके परिणाम